सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर चला, मॉर्निंग झालेली आणि आम्ही चाललो जातो बंगलोवर एक दिवस राहायला जाणार आहोत आपण. तर मी सांगते तुम्हाला, बंगलो जो आहे ना, ती माझी दीदी आहे ना, तीच देते, म्हणजे भाड्याने वगैरे देत असते ती. तर आज काय गेस्ट वगैरे नव्हते तिच्या ह्याच्यावर, म्हटलं चला आज तिकडेच जाऊ आपण. घेऊन गेली ती आम्हाला, आम्ही चाललो होतो. तर चला, दिवसभराची जी काय एन्जॉयमेंट केली ती सगळी काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तिच्या घरापासून ना सहा नाही, सॉरी, पहिला जो होता ना तो 6 होता, पण आता जो घेतला आहे ना कमीत कमी 12 ते 13 किलोमीटर आहे लांब. तर चला बघा कसा एन्जॉय केला आहे काय आम्ही. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पोहोचलेलो आहेत आम्ही बंगल्यावर. तर बघू शकता हा बंगलो आहे. चला थोडासा व्ह्यू देते मधून, नंतर ना डिटेलमध्ये पूर्ण तुम्हाला व्ह्यू देईल. सध्या आता थोडंसं दाखवते मी आले आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा आणि ते एवढे एक्सायटेड झालेत फक्त स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे म्हणून. पण मला माहिती स्विमिंग पूलमध्ये जाण्याच्यानंतर त्यांची हालत काय होणार आहे म्हणून. एक काम करताना थोडस भिजवून इथं बसू. त्याला इथं बसव ना वरती कट्ट्यावर, वरतीच. ए अहोंचा फोन आला तुझ्या, अहोंचा फोन आला तुझ्या. पाण्यात भिजते म्हणा ती, ठेवा. तर चला मी तुम्हाला आता विला जो आहे ना त्याचा व्ह्यू देते कसा आहे. तर हा आहे काय चाललंय, याला काय म्हणते हॉल. सॉरी, मला याच्यातलं काही माहिती नाही जास्त. तर हा हॉल आहे मोठा. तर हॉल बघू शकता केवढा मोठा आहे. इथे डायनिंग टेबल दिलेली आहे आणि प्लस इकडे किचन सुद्धा आहे आपल्याला इमर्जन्सी बनवून खायला वगैरे. तर हे बघा किचन आणि भांडी बिंडी सगळे आहे. मॅनेजमेंट आमच्या दोघी जणी सध्या चालली आहे. बिर्याणी बनवली, जेवण बाकी आहे आज बघा म्हणजे. आणि इकडे जे आहे ना, इकडे एक बेडरूम आहे. सध्या आमचंच तिकडे ठिकाणं चालू आहे. आम्हीच तिथे काय म्हणतात गेस्ट आहोत सध्या. इकडे बाथरूम आहे, मध्ये पण एक बाथरूम. तर चला वरती पण आहे, वरती पण दाखवतो तुम्हाला. इथे वरती ना 2 बेडरूम आहेत. तर ही पहिली खाली दाखवतो मी तुम्हाला. बेडरूम एवढं मोठमोठाले नाही, मास्टर बेडरूम. आणि प्लस बेड पण पाहू शकता केवढे मोठ्याले. एवढं भारी वाटतं ना, खरंच एकदा नक्की भेट द्या तुम्ही.
जर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नंबर वगैरे सगळे काही देईल. आणि माझ्याकडून मी तुम्हाला 10% डिस्काउंट पण तिला द्यावा लागेल. माझी सिस्टर आहे, बघू शकताय. खूप छान म्हणजे एन्जॉय, सकाळपासून एन्जॉय करतोय. माझी मुलं तर एवढी खुश झालीत ना विचारूच नाही. सगळा एरिया जो आहे ना एक नंबर आहे. नक्की एकदा भेट द्या. चला अजून एक तुम्हाला दाखवतो बेडरूम. इकडे एक बेडरूम आहे, पाहू शकताय. हा एक बेडरूम आहे. इकडे पण बाथरूम वगैरे आहे, तिकडे पण बाथरूम आहे बरं का. टफ वगैरे सगळे आहे तिकडे पण. इकडे पण बाथरूम आहे. बघा बेडरूम केवढा आहे, प्लस गॅलरी आहे इकडून. एवढं भारी वाटतं ना. हा व्ह्यू बघू शकता किती छान दिसतो. आल्यापासून मी तर शूटच करते नाही रील्स वगैरे. या हे बघा इकडे एक बाल्कनी आहे. मस्त इकडे बसून आपण एन्जॉय काही पण करू शकतो, टाइमपास वगैरे. लहान मुलं वगैरे आले तर कॅरम वगैरे खेळायला खूप भारी एरिया. आणि इथला व्ह्यू बघू शकता किती छान आहे. कारण जो हा एरिया आहे ना तो एरिया त्याच्यासाठी आहे. हा म्हणजे बंगले भाड्यानेच मिळतात इथे फिरण्यासाठी, त्याच्यासाठी सगळीकडे इकडे बघू शकता किती छान छान आहे. हे सगळा जो एरिया आहे ना तो विल्याचाच आहे, म्हणजे फिरण्यासाठी लोक येतात त्यांना द्यायला. तर असा हा किल्ला आहे, बघू शकता. हे खाली आपलं स्विमिंग पूल आहे. चला खाली दाखवते मी तुम्हाला खालीचं स्विमिंग पूल. तुम्ही बघितलंच असेल सकाळीपासून मुलांना त्याच्यामध्ये एन्जॉय करतात. हे पण घ्यायचं खाली रात्री. आता खाली घ्यायचं, खाली वर राहताना स्विमिंग पूल दाखवते मी तुम्हाला. एवढा आहे हे बघा. स्विमिंग पूल एवढा मोठा आहे ना, खूप मस्त. एवढा एन्जॉय केला सकाळपासून मुलांनीच नाही तर मीच, मुलाहून लहान मी झाले होते. एवढा एन्जॉय केला, दिवसभर पाण्यामध्ये होते. एवढं एन्जॉय करून करून ना मस्त थकलं होतं. जेवणं खाणं पिवणं सगळं काही झालं होतं. आणि आता कसं आहे थंडीचे दिवस आहेत ना, मस्त तिथून भिजल्याच्या नंतर थंडी वाजते. मग त्याच्यासाठी सेक्युरिटीची सगळं व्यवस्था वगैरे सगळं काही आहे बघायचं. सेक्युरिटी करा मॅडम, मॅडम जाळ पोका. जाळ फुका. तर असा आपला हा किल्ला आहे. कधी तुम्ही लोणावळ्यामध्ये आलात ना तर नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, नक्की मी तुम्हाला नंबर वगैरे देईल. तर अजून आमची जेवणं वगैरे बाकी आहेत. नाही टाकलाय की मी किती टाकला. लागतं झाड. फोटो पण काढ. बोलो क्या किया अपनी दुनिया में. मामी बाई काय आहे मामी. थोडस पुढे ये ना मीनाक्षी दीदी.